त्यानंतर एक मोठी बातमी आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईमध्ये 40 जणांचा मृत्यू झालाय। महागाई, मूलभूत हक्क या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन सुरू होतं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप होतोय। या कारवाईमध्ये शेकडो नागरिक गंभीर जखमी सुद्धा झालेत। अनेक भागातील इंटरनेट सेवा आणि वाहतूक देखील खंडित झाली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांचं आंदोलन सुरू असताना पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा दलांनी हिंसक कारवाई केली आहे। या कारवाईत 40 लोकांचा मृत्यू झालाय तर हजारो नागरिक जखमी झालेत। महागाई, वाढलेले विजेचे दर आणि मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांचं गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन उलथून टाकण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा दलांकडून आंदोलकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात 40 आंदोलकांचा जागीच मृत्यू झालाय तर हजारो आंदोलक जखमी झाले। आंदोलन रोखण्यासाठी पीओकेमधील अनेक भागात इंटरनेट सेवा आणि वाहतूक पूर्णपणे खंडित करण्यात आली आहे। स्थानिक संघटनांनी पाकिस्तानी प्रशासनाच्या या अत्याचाराचा तीव्र निषेध केला असून आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे।